नमस्कार, मी स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर दाणेदार असा गाजर हलवा तयार करायचा आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 2 किलो गाजर घेतलेले आहेत. गाजर नेहमी लालसरच घ्यायचं. जर गाजर लालसर घेतलं तर त्याला खूप छान असा रंग येतो. गाजर सोलून घ्यायचे आणि त्याचं वरचं देठ काढून किसून घ्यायचं आहे. तर इथे गाजर किसून झालेलं आहे. कढईत तूप घातलं. 2 चमचे या ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स यात घालू शकता. आता याच तुपात गाजर किसलेलं घातलेलं आहे. गाजर किसून घेतलेलं आहे ते पूर्णपणे तुपात परतून घ्यायचं आहे रंग बदलेपर्यंत, जेणेकरून तुपाचा छान यात चव लागेल. तूप कमी न करता या तुपातच गाजर हलवा तयार करायचा. खरी चव तर तुपातच आहे. एकदा ट्राय करून बघा. खूप मस्त असा गाजर हलवा तयार होणार आहे. तर तुपात परतून झालेलं आहे. यात अर्धा लिटर दूध घातलं. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतेही फुल फॅट क्रीमवालं दूध घेऊ शकता. मी ते गाईचं दूध घेतलेलं आहे. ते दूध घालायचं आणि गाजर हलवा पूर्ण परतून घ्यायचं. किसलेलं गाजर आहे ते यात शिजवून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत. गाजर हलवा बनवत असताना गॅस नेहमी मध्यम ते मंद आचेवरच ठेवायचं, जेणेकरून गाजर हलवा जळण्याची शक्यता कमी होते. तर तुम्ही इथे बघू शकता दूध आटत आलेलं आहे. आता यातच खवा घालायचा. खवा घातल्याने गाजर हलवा खूप क्रीमी बनतो आणि चवही खूप छान लागते. जर तुमच्याकडे खवा नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही दुधातही हे गाजर हलवा शिजवून घेऊ शकता. हे पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे. गाजरमध्ये खवा विरघळलेला आहे. तर आता यातच साखर घालायची. 1 वाटी इतकी साखर घेतलेली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता. साखरही पूर्ण हलवून घ्यायची. साखर विरघळत आली की यात काजू बदाम आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचे तुकडे घालायचे. तेही यात शिजवून घ्यायचं आहे. तळलेले ड्रायफ्रूट्स खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. तळूनच ड्रायफ्रूट्स घ्या, चव खूप छान लागते. तर याचं दूध पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हा गाजर हलवा तयार होणार आहे. यातच अर्धा चमचा एवढी वेलची पूड घातली. वेलची पूडनी खूप छान चव येते. तर ही टीप एक लक्षात ठेवा आणि ट्राय करून बघा. तर इथे गाजर हलवातलं दूध पूर्ण आटलेलं आहे. या पद्धतीने गाजर हलवा तयार करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. गाजर हलव्यात जास्त दूधही नाही ठेवायचं. असा सुटसुटीत मऊ मोकळा असा गाजर हलवा बनवायचा आहे. खूप छान तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. मऊ सुटसुटीत दाणेदार असा गाजर हलवा तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.